Hello, Jai Hind to all and very good afternoon to all my beloved aspirants. खूप खूप दिवसांनंतर आपल्या UNM वर्तुळच्या प्लॅटफॉर्मवरून मी तुमच्यासमोर येतो आहे. एकतर खूप दिवसांनंतर आलो त्याच्याबद्दल पहिले तर मी माफी मागतो. सेकंड म्हणजे जे कपिध्वज आपण लॉन्च केलं आहे ते आजपासून डे 1 पासून आज डे 1 कन्सिडर करून आपण स्टार्ट करणार होतो. पण अगेन सेम मी डिले आयुष्यामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये माझ्याकडून होतो. फॉर्च्युनेटली काय एक्सक्युजेस आता तुम्हाला देऊ नको देऊ, बट स्टील मी जे सांगितलेलं त्या डेट्स मॅच नाही केल्या त्याच्यामुळे पहिल्यांदा एकतर पार्डन मी. आणि त्या प्रत्येक मुलाचा मी शतशः आभारी आहे ज्याने मी डिले करूनसुद्धा ज्याने माझ्यावर विश्वास ठेवला, जो फेट ठेवतो आहे आणि जो आपल्या कपिध्वजचं 90 डेज जो प्रोग्राम आहे आपण रन करणार आहोत 90 दिवस, तर त्यासाठी उत्सुक आहे. सो मी तुमची उत्सुकता अजून ताणत नाही. आपण समजून घेऊया की काय आहे कपिध्वज आणि आपल्याला काय करायचं आहे. ओके, सो 1 बाय 1 आपण क्विक वेमध्ये आपण स्टार्ट करूया. बघा, कालच मी यूट्यूब लाईव्हला एका सेशनमध्ये पाहिलेलं की आयुष्य आपल्याला वाटतं एका रीचवर पोचणं तेच म्हणजे यश आहे, तेच म्हणजे सक्सेस आहे. पण तसं नसतं. ते पोचत असताना आपण जो मार्ग स्वीकारतो, ज्या मार्गावर चालतो, पडत धडपडत खाचखळग्यांमधून 2 पावलं मागे पुढे जात 4 पावलं मागे येत, जे आपण त्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करत असतो ना, ते खरं आयुष्य असतं. सो त्याच्यामुळे तुमची ही जी प्रोसेस आहे ना, बघा उद्या तुम्ही प्रत्येकजण यशस्वी होणार आहात, पण त्याच्या आधीची ही जी प्रोसेस आहे ना ती कंप्लीट तुम्हाला निभवायची आहे. कर्मण्येवाधिकारस्ते हे प्रत्यक्ष भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णांनी म्हणून ठेवलेलं आहे की तुम्हाला प्रत्येक दिवशी उठून कर्म करायचं आहे. ती प्रोसेस तुम्हाला करायची आणि ती कधी शकाल ज्यावेळेला तुम्ही त्या प्रोसेसला कंप्लीट इंटिग्रेटेड करून घ्याल आणि तुम्ही ती एन्जॉय कराल. राईट, एन्जॉय करायचं म्हणजे उगाच धांगडधिंगा नाही मी म्हणत आहे, बट तुम्हाला ते ॲक्सेप्टन्स आणि तुम्ही काय विचार करता ते जर तुमचं व्यवस्थित असेल तर तुम्ही 90 दिवस कन्सिस्टन्सीने पुढे स्पेंड करू शकता. ओके, सो जास्त टाईम न घालवता आपण 1 बाय 1 आपले आजचा जो व्हिडिओ आहे त्याचं मोटिव्ह आपण एक एक करून साध्य करूया. सो सगळ्यात पहिलं तर बघा, कपिध्वज का? सर कपिध्वज काय आहे? किंबहुना तुम्हाला माहिती असेल किंवा नसेल, मी सांगतो. महाभारताचं युद्ध झालं. कुठे युद्ध झालं? कुरुक्षेत्र, बरोबर. आज जो भाग हरियाणामध्ये आहे त्या कुरुक्षेत्रावर महाभारताचं युद्ध झालं. कौरव वर्सेस पांडव. पांडवांचा धनुर्धारी अर्जुन, त्या अर्जुनाचं साक्षात सारथ्य कोणी केलं तर भगवान श्रीकृष्णांनी. आणि श्रीकृष्ण ज्या रथावर होते त्या रथावर अजून एक महाबली महाप्रचंड, बरोबर, एक विभूती होती, ती म्हणजे भगवान हनुमंत. त्या जो रथ आहे, ज्या रथाचं सारथ्य भगवान श्रीकृष्णांनी केलं अर्जुनासाठी त्या युद्धामध्ये, त्या रथाचा जो ध्वज आहे त्या ध्वजावर हनुमान साक्षात विराजमान होते. आणि म्हणून कपी म्हणजे हनुमंत आणि ध्वज म्हणजे ध्वज. सो असा रथ ज्याच्यावर भगवान हनुमंत ध्वजरूपी उपस्थित आहेत तो कपिध्वज. सो तेच मी ते म्हटलेलं आहे. त्याच्यामुळे बघा, तुमच्याप्रती मी चालू केलेलं आपलं UNM वर्तुळ हे एज्युकेशन चॅनेल ॲक्च्युअलमध्ये आता हे जे तुमचं जर आपण समजलं मार्मिकपणे की तुमचं जर हे कुरुक्षेत्र आहे तर त्याच्यात ह्या तुमच्या कुरुक्षेत्रामध्ये तुमच्यासाठी तुमच्यासोबत मी प्रत्यक्ष उतरतो आहे आणि आपण ह्या उपक्रमाची सुरुवात करतो आहे. सो तुमच्या ह्या कुरुक्षेत्राचं तुमचं जे युद्ध यशस्वी करायचं आपला हा छोट्याशा प्रयत्नांना आपण सुरुवात करतो आहे. आणि म्हणून हे नाव मी ठेवलेलं आहे कपिध्वज. येणाऱ्या दिवसांमध्ये हे 90 दिवस तर आपण सक्सेसफुली प्रत्येकजण आपण हे पाळूच या. ओके, प्रत्येक उठून रोज नवीन दिवशी सेम प्रोसेस करून आपण 90 दिवसांचा ध्यास घ्यायचा आहे. राईट, सो ते तर आपण करूया. आणि येणाऱ्या पुढे टाईममध्ये ह्या कपिध्वज असेल आणि आपलं UNM वर्तुळ तुमचं पूर्ण स्पर्धा परीक्षांचा टाईम आणि नंतरचं तुमचं यशस्वीतेकडे नेणारा मार्ग सर्व व्यवस्थित सार्थकी लागू देत. ओके, मी प्रत्यक्ष स्वतःहून एक पर्सनली माझ्या आईमुळे मी खूप डिवोशनल माणूस आहे. असं नाही की मी दिवसभर सतत देव करत असतो, पण येस माझी श्रद्धा खूप आहे. आता बघा, मी लहानाचा मोठा झालो परळ लालबागमध्ये. लालबागचा राजा, गणेश गल्ली, सर्व गणपतींच्या जो काही वातावरण असतं मुंबईमध्ये त्या सानिध्यात मी लहानाचा मोठा झालो. नंतर 12वी नंतर जेव्हा पुण्यामध्ये आलो, आता बरेच वर्ष झाली पुण्यामध्ये असतो, मुंबई पुणे चालू असतं. सो इथे सुद्धा जे शेवटी पुणे काय आहे, सांस्कृतिक शहर आहे आपलं महाराष्ट्राचं. साक्षात महाराष्ट्रानेच पूर्ण देशाला नाथ संप्रदाय म्हणा किंवा भक्ती संप्रदाय म्हणा, आपण पूर्ण ज्या वेळेला पूर्ण देश पारतंत्र्यात होता, म्हणजे मी कधी ज्ञानेश्वरांच्या काळातलं म्हणतोय. सो संत परंपरा लाभलेला आपला देश आहे. प्रत्येक कार्यामध्ये मी देऊ शकतो माझा.
मी तुम्हाला गणपतीचं सांगत होतो, कारण प्रत्यक्ष मी लालबाग परळमध्ये लहानाचा मोठा होऊन सुद्धा, नंतर माझा ॲक्च्युअल प्रोफेशनल टाईम माझा पुण्यामध्ये स्पेंड करून सुद्धा मी कधीच ना तिथे गर्दीमध्ये जात ना इथे गर्दीमध्ये जात. ओळखी बऱ्याच आहेत तरीसुद्धा मी प्रिफर नाही करत. पण म्हणून मी देव मानत नाही का, म्हणून मी बाप्पा मानत नाही का, तर अजिबात तसं नाही आहे. माझी अत्यंत नितांत श्रद्धा गणपती बाप्पावर आहे, तसेच स्वामींवर आहे, विठू माऊली. प्रत्येक कार्यामध्ये मी देऊ शकतो. तसंच यावेळेला मी मोठं कार्य हाती घेतलं आहे. बघायला गेलं तर हे चॅलेंज तुमच्यापेक्षा जास्त माझ्यासाठी आहे की हे कसं मी निभावतो आहे. कारण जर मी कन्सिस्टंट आहे तर तुम्ही कन्सिस्टंट आहात. तर त्याच्यामुळे सगळ्यात पहिलं तर मी माझ्या सर्व देवांना आणि जे कपिध्वज जिथून मला नाव स्फुरलं ते भगवान हनुमंत आणि त्या साक्षात त्या रथाचे सारथ्य करणारे भगवान श्रीकृष्ण यांचे सर्वांना साष्टांग नमन करून आपण या कार्याची सुरुवात करूया. ओके. सो इथून पुढे प्रत्येक 90 दिवसांमधला प्रत्येक दिवस आपल्याला झोपून द्यायचं आहे, हे कायम लक्षात ठेवा. आता आपण बघूया वन बाय वन, उलगडत जाऊया कपिध्वज. सो सगळ्यात पहिलं तर कोणासाठी आहे सर कपिध्वज? ओके. सो बघा, महाराष्ट्रामधल्या प्रत्येक स्पर्धा परीक्षांची तयारी करत असलेला सिव्हिल इंजिनियर जो की मराठी समजतो. ओके. जो की मराठी समजतो. का तर ही अट आहे मराठी समजण्याची, कारण नंतर पुढे मी तुम्हाला डिस्कशनमध्ये सांगणार आहे. मी काही यूट्यूब शॉर्ट्स म्हणा, इंस्टाग्राम रील्स म्हणा, असे एक शॉर्ट फॉर्मॅटमध्ये मी ज्यावेळेला तुमच्याकडे एक्सप्लेनेटरी व्हिडिओज घेऊन येईन, ते शक्यतो एक्सप्लेनेटरी व्हिडिओज तुमच्या माझ्या समजणाऱ्या लेमन लँग्वेजमध्ये मराठी भाषेमध्येच असतील, जे का माझं एक्सप्लेनेशन असेल ते. सो त्याच्यामुळे ही एक मराठी तुम्हाला जर समजतं आहे तर तुम्ही पूर्ण 90 दिवस या प्रोसेसचा भाग होऊ शकता. ओके. आणि देन सिव्हिल इंजिनियर्स, मी स्वतः सिव्हिल इंजिनिअरिंग केलं आहे. माझ्याकडे मला वाटतं माझे सर्वात जे अस्त्रशस्त्र ज्याची मला मी असं स्वतःला समजतो की मी बऱ्यापैकी माझी स्ट्रेंथ आहे त्याची, जे की आणि माझं आवडतं मला प्रचंड, जे की सिव्हिल इंजिनिअरिंग. सो त्याच्यामुळे पहिल्यांदा तर आपण ह्या कपिध्वज जो 90 दिवसांचा प्रोग्राम आहे तो कंप्लीट मराठी समजणारे सर्व महाराष्ट्रात स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे सर्व सिव्हिल इंजिनियर्स. ओके. त्याच्यानंतर कमीत कमी 2 मागे झालेल्या स्पर्धांचा जर तुम्हाला अनुभव असेल तर हे इफेक्टिव्ह आहे. हे मी याच्यासाठी म्हटलं कारण मला एवढं मेकश्युअर करायचं आहे की जो मुलगा ह्याच्यामध्ये पार्टिसिपंट आहे तो बऱ्यापैकी त्याचं लर्निंग फेज मिनिमम 70% तरी कम्प्लिटेड आहे. म्हणजे असं जर असेल की तुम्ही आत्ताच क्लास चालू केले आहेत, आत्ताच तुम्ही कॉम्पिटेटिव्ह एक्झामचा कोर्स कोणताही असेल, कोणत्याही अकॅडमीचा तुम्ही परचेस केला आहात आणि तुम्ही तो लर्न करताय आणि तुम्ही लाईक आत्ताच एक 5-6 दिवस झाले आहेत, आठवडा झाला आहे, किंवा अजून तुमचा 50% सिलेबस त्याच्यामधून कवर नाही झालं आहे, तर मे बी हे थोडं तुम्हाला कपिध्वज थोडं रश वाटेल, थोडी घाई वाटेल. त्याच्यामुळे ऑलरेडी एक्सपिरियन्स घेतलेले जे कॅन्डिडेट्स आहेत, सो माझ्यासमोर ते होते. मला त्यांना त्यांच्या ध्येयापर्यंत पोहोचवणं हे सगळ्यात पहिलं मला कार्य वाटलं. आपण इथून पुढे येणाऱ्या दिवसांमध्ये जे नुकतेच आलेले आहेत, सुरुवात केलेली आहे, आपण त्यांच्यासाठी सुद्धा एक्सक्लुझिव्ह प्रोग्राम घेऊन येऊ. पण डेफिनेटली हे जे आताचा प्रोग्राम आहे हा तुम्ही ऑलरेडी कमीत कमी 70% तुमचं लर्निंग प्रोसेस कंप्लीट झालेली आहे. तुमच्याकडे तुमचे क्लास नोट्स असतील किंवा जे रिसोर्सेस असतील कोर सिव्हिल इंजिनिअरिंग सब्जेक्टचे ते तुमच्याकडे रेडी टू अवेलेबल आहेत. ओके. देन अजून की तुम्हाला अथक परिश्रम तर करावेच लागणार आहे. रोज उठून मेहनत करणं हे बोलण्यापेक्षा ते करताना त्याचं समजतं की किती परिश्रम लागतात. सो त्यासाठी आपण तेही करू शकतो. ठीक आहे, अचिवेबल आहे, पण कोणासाठी? ज्यांचा स्वतःवर विश्वास आहे. राईट. सो त्या प्रत्येक स्टुडंट्स त्याची तयारी असेल तो त्यांच्यासाठी तुम्ही वेलकम आहे कपिध्वज तुमच्यासाठी. बघा, हे आधीच क्लिअर करतो डे 1ला. कसं आहे, एखादी गोष्ट चांगली सुरुवात करायची म्हटलं सो तसं ॲप्रिशिएशन येतं. तसंच बघा, मी कायम फीडबॅकला वेलकम करतो कारण मी कायमच हंबल आहे मी एक माणूस म्हणून. त्याच्यामुळे तुमचे जे काही फीडबॅक असतील ते तर मी ॲक्च्युअलमध्ये मी वेलकम आहे त्यासाठी. किंवा जर मी चुकतो आहे तर सगळ्यात पहिलं सॉरी पण माझ्याकडूनच येतं, कारण प्रत्येक वेळेला मी समजतो की सॉरी बोलणं किंवा ॲक्च्युअलमध्ये स्वतःची चूक मान्य करणं मला कधीच अवघड गेलं नाही. परंतु ह्या पूर्ण प्रोसेसमध्ये बरेच अशा काही कमेंट्स मी मुलांच्या वाचतो. मला लिटरली तुम्हाला सांगतो, मला फरक नाही पडत. तोंडासमोर मी अशा मुलांना असे आपण कसं असा हात करतो, झटकून देतो, तसं मी झटकून लावेल. आणि वेळ पडल्यानंतर मला एखाद्याची कोणाची जरी काढायची असेल तरी मी मागे पुढे करणार नाही, कारण मी कोणासाठी बांधील नाही आहे. सो जो उद्देश आणि हेतू आहे इथून पुढे जाऊन तुम्ही डिस्कस करण्यापेक्षा मी आधीच क्लिअर करतो की माझा काय उद्देश आहे आणि काय हेतू आहे. ओके. का चालू करतो आहे ते सुद्धा तुम्हाला कळेलच. सो बघा, काही वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. तुमच्यासारखाच मी, ओके, डोळ्यात पाणी आणि प्रत्येक अपयशांमधून उभी राहिलेली हतबलता
खरोखर प्रत्येक अपयशांमधून हतबलता येत राहते आणि ती वाढत जाते, सावरत सावरत, पण अजिबात हार न मानता आयुष्याच्या त्या प्रत्येक प्रवासातला प्रत्येक प्रवासातून मी पूर्ण जगलो. आणि त्या सर्व कलेक्टिव्ह एक माझ्याकडे खूप अपयशांचा, कारण नंबर ऑफ टाईम्स मी 10 ते 12 अपयश पाहिले, म्हणजे 10 ते 12 तेवढ्या एक्झाम्समध्ये मी फेल झालो. आणि त्याच्या मोजक्या यशांचा म्हणजे 2 ते 4 एक्झाम्स ॲक्च्युअलमध्ये मी जी मेहनत घेतली त्याचे मला रिटर्न्स मिळाले. मी त्याबद्दल स्वतःला लिटरली मी ग्रेटफुल समजतो. पण ते भरपूर सारे अपयश, मोजके यश, असा पूर्ण अनुभव उराशी घेऊन गेल्या 1 वर्षभरापूर्वी तुमच्यासमोर तुमचा एक मेंटॉर आणि गाईड म्हणून मी उभा राहिलो. तर प्रत्येक वेळेला उभा राहिल्यापासून आणि त्याच्या आधी UNM वर्तुळ आपलं चॅनल चालू केल्यापासून कायम माझ्या डोळ्यासमोर काय होतं माहिती आहे, मी माझ्या एक स्टुडंट असताना प्रिपरेशन टाईममध्ये कायम एकटा होतो. कधीच माझ्याकडे कोणती मेंटॉरशिप नव्हती, कोणते म्हणजे मी मुंबईला राहून मोस्ट ऑफ द टाईम, पुण्यामध्ये सुद्धा मी माझं प्रिपरेशन करत राहिलो. पण असं तुमच्यासारखं ग्रुपमध्ये किंवा कॉमन गोल असतात आणि आपण पूर्ण दिवस एकत्र राहतो तसंही नव्हतं. किंवा मला डाऊट्स आले तर मी लिटरली एकटा फील करायचो. बऱ्याच गोष्टी होत्या त्या मी अनुभवातून शिकलो किंवा नंतर शिकलो वेळ निघून गेल्यावर. सो तुम्ही तुमच्या प्रिपरेशन टाईममध्ये एकटे नाही आहात आणि ते का नाही आहेत तर UNM वर्तुळ तुमच्यासाठी आहे. आणि हे माझं सुरुवातीला ह्या उद्देशाने मी हे चालू केलेलं. सो ऑब्व्हियसली कपिध्वज आज तुम्ही बघताय UNM वर्तुळ बऱ्यापैकी डिॲक्टिवेटेडच असतं. मी हार्डली कधीतरी व्हिडिओ घेऊन येतो, पण डेफिनेटली जे घेऊन येतो ते मी पूर्ण मनापासून आणि माझी खूप चांगली त्याच्यामागे माझा हेतू असतो. सो जे काही तुम्हाला मी गाईड करतो ते करतोच मी चांगलं, पण मला नाही वेळ मिळत पर्सनल ह्या गोष्टींसाठी. कारण ऑब्व्हियसली मी कधीच UNM वर्तुळ कमर्शियल करणार नाही ही माझी इच्छा आहे आणि मी माझं तसा ध्याससुद्धा आहे. सो ऑब्व्हियसली मला माझं नॉर्मल सर्वायवलसाठी सॅलरीड म्हणून राहणं टीचिंगमध्ये माझ्यासाठी इम्पॉर्टंट गोष्टी आहेत, जबाबदारी आहेत माझ्यावर. माझी फॅमिली आहे, राईट. माझे आईवडील असतील, माझा मुंबई पुणे सतत मी 2 शहरांमध्ये मी येऊन जाऊन असतो. सो सर्व ओव्हरऑल ह्या गोष्टींसाठी मला अकॅडमीला फर्स्ट प्रायोरिटी देणं हे माझं कर्तव्य आहे. कारण मी त्यांच्याकडून मी काहीतरी सॅलरी घेतो. सो ऑब्व्हियसली मला पहिलं तर ते काम डिलिव्हर करायचं आहे आणि हे सर्व करताना UNM वर्तुळ मागे राहतं. त्याच्यामुळे UNM वर्तुळ ॲक्टिव्ह राहील ह्या कपिध्वज ह्या प्रोग्राममधून आणि तुमच्यापर्यंत जसं पोचलं आता ॲक्च्युअल तुमच्यासाठी ते काम करेल आणि अजून काही मुलांपर्यंत ते पोचेल. हा लिटरली माझा स्वार्थ आहे. येस, तुमच्यासाठी काम करणं आणि अजून तुमच्यासारख्या अजून मुलांपर्यंत आपल्या UNM वर्तुळचं रीच जाणं हा माझा क्लिअरली मी डायरेक्ट बोलतोय, हा माझा स्वार्थ आहे आणि हाच माझा उद्देश आहे. बरोबर, ठीक आहे, समजला माझा स्वार्थ. देन त्याच्यानंतर माझा हेतू बघा, आपण स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना हे स्वतः मी सुद्धा अनुभवलं आहे. कारण आपण एखाद्या कंपनीत काम करतो ते आपल्यावरती बॉस असतो, आपल्यावर लक्ष ठेवायला, आपण टाईममध्ये काम करतोय की नाही ते तो सतत डोक्यावर बसलेला असतो आणि आपल्याकडून ते करून घेतो. पण ज्यावेळेला आपली तयारीची वेळ येते स्पर्धा परीक्षांची, एक लर्निंग टाईमपर्यंत कोर्स संपेपर्यंत तुम्ही टाईमलाईनमध्ये तुम्ही ते संपवता. काही 1 वर्षाचा त्याचं व्हॅलिडिटी पिरियड असेल किंवा समथिंग 4-5 महिन्याचा असेल तर तुम्ही ते करता, बरोबर. पण त्याच्यानंतर ॲक्च्युअल ज्यावेळेला आता तुमचं चालू होतो ना अभ्यास, त्यावेळेला आपल्यावर कोण नसल्यामुळे आपल्याकडून आपले टार्गेट्स आपण अचीव करत नाही. आणि ते का करत नाही तर आपल्यामध्ये शिस्त नसते, राईट. पहिली तर शिस्त नसते. देन त्याच्यानंतर सेकंड म्हणजे कन्सिस्टन्सी, निरंतरता. या 2 गोष्टींचा लिटरली अभाव असतो आणि आपण बऱ्याच गोष्टी स्वतःला लेट गो करतो, स्वतःला कन्सिडर करून प्रत्येक दिवस विचारांमध्ये जातो आणि ॲक्च्युअल प्रोडक्टिव्ह काही होत नाही म्हणून डेली टार्गेट्स मीट होत नाहीत. डेली टार्गेट्स मीट नाही झाले की एक्झाम जशी येते तसं आपण स्ट्रेसमध्ये येतो, प्रेशरमध्ये येतो आणि ओव्हरऑल जो आपला परफॉर्मन्स असतो तो कोणच वॉच ठेवायला नसल्यामुळे, कोणच अकाउंटेबल नसल्यामुळे आपण अपयशाच्या रस्त्यांवर आपण मार्गक्रमण करतो. सो हे ॲक्च्युअल मला माहिती आहे, हा प्रॉब्लेम आहे, राईट. सो तुम्ही कन्सिस्टंट राहावं. बघा मी तुम्हाला म्हटलं ना, तुम्ही कन्सिस्टंट राहा. एक टाईम असा येईल की तुम्हाला त्याची सवय होऊन जाईल आणि नंतर तुमच्याकडून 1 नाही 2-4 मल्टिपल एक्झाम्स आरामात निघतील. आणि ही जी गोष्ट आज तुम्हाला अशक्यप्राय वाटते ना, ती त्यावेळेला लिटरली तुम्ही स्वतःशी हसाल. तुम्ही आरशामध्ये बघून स्वतःशी हसाल. आणि हे जे दिवस आहेत ना, बघा मला तुम्हाला काय करायचं आहे, फक्त एक सवय लावायची. तुम्हाला सांगायचं आहे, अजूनपर्यंत मी तुमच्यासमोर स्ट्रॅटेजीच्या व्हिडिओमधून ह्याच सर्व गोष्टी घेऊन आलो आहे. असं नाही आहे की मी वेगळं काहीतरी ह्याच्यामध्ये अप्लाय करणार आहे. कोर प्रिन्सिपल जे आहेत ते हेच आहेत अजूनपर्यंत जे मी सांगत आलो आहे ते. पण अजूनपर्यंत जे सांगत होतो आता ॲक्च्युअल तुमच्यासोबत मी तुमच्या ह्या कुरुक्षेत्रामध्ये उतरून आपण एकत्र हे सर्व करतो, राईट. सो त्याच्यामुळे तुम्हाला हा माझा दुसरा हेतू होता की ते तुम्हाला ॲक्च्युअल समजावं. सो उद्देश आणि हेतू मला वाटतं आय गेस मी क्लिअर केले आहेत. बघा आता आपला हा जो प्रोग्राम आहे आपण स्पेसिफिक त्याच्याबद्दल बोलूया.
90 दिवसांचं त्याचं ड्युरेशन असणार आहे, राईट. सो 90 दिवस असणार आहे. सो ऑब्व्हियसली 2025 संपायच्या आधीच आपले 90 दिवस स्पेंड झालेले असतील. मी फर्स्ट डिक्लेअर केलेलं कधी, आजपासून 10 सप्टेंबरपासून चालू करतो आहे. टू बी व्हेरी सॉरी, मला नाही जमलं. कारण कसं आहे, चालू करायच्या आधी 2-3 दिवस कंप्लीट मला माझा टाईम हवा आहे ती गोष्ट एक करायच्या आधी, इनिशिएट करायच्या आधी मला प्रिपेअर्ड राहण्यासाठी. ओके, तर ते नाही झालं माझ्याकडून. आजच्या आधी मला ते 3-4 दिवस मला नाही देता आले. त्याच्यामुळे आपण हा प्रोग्राम चालू करतो आहे. येणारा जो मंडे आहे 15 सप्टेंबर तेव्हापासून चालू करतो आहे. सो 15 सप्टेंबर मंडेपासून आपण चालू करतो आहे बॅक कंटिन्यू. म्हणजे 15 सप्टेंबर आपला डे 1 असणार आहे. त्याच्यानंतर जे काही 90 दिवस कुठल्या दिवशी येईल तो येईल. बघा, आपल्या हे जे 90 दिवस आहेत, हा जो आपला प्रोग्राम आहे तो टोटल 3 फेजमध्ये असेल. ओके, 3 फेजेस असतील त्या फेजेस ऑब्व्हियसली तुमचे 90/3 म्हणजे 30 दिवस, 30 दिवसांचं एक फेज. ओके, त्या 30 दिवसांमध्ये किंवा त्या एका फेजमध्ये ओके तुमचे 4 पार्ट्स असतील. ऑब्व्हियसली तुम्हाला कळलं असेल ते 4 पार्ट्स तुमचे कसे असणार आहेत, तर आठवड्यांचे असणार आहेत, बरोबर. म्हणजे तुमच्याकडे आता 90 डेज आहेत ना, म्हणजे 3 महिने आहेत ना. सो ऑब्व्हियसली 3 महिने म्हणजे 12 आठवडे. सो 12 आठवडे म्हणजेच काय मी केले आहेत, आठवड्यांचे पार्ट्स केले आहेत. आणि बघा 7 चोक 28 जे राहिलेले 2 दिवस असतात महिन्याचे, अजून 30 नाही ना कंप्लीट होत महिन्याला. सो जे राहिलेले 2 दिवस असतात ना, ते आपले पूर्ण बॅकलॉगसाठी आपण व्यवस्थित आरामात आपण ठेवून देऊ. पण ते राहण्यासाठी आपल्याला आधीचे 28 दिवस शिस्तीमध्ये स्पेंड करावे लागणार, राईट. सो हे समजून घ्या. आपले टोटल 90 दिवसांचा प्रोग्राम आहे. त्या 90 दिवस आपण रोज 4 तासाचं मी तुमच्यासमोर स्टडी शेड्यूल घेऊन येणार आहे. तर 90 दिवस आपण 3 फेजमध्ये डिवाईड केले आहेत. ते फेज आपण जसं स्टार्ट करू तसं तुम्हाला ते उलगडत जातील. मी सेपरेट येऊन तुम्हाला फेज एक्सप्लेन नाही करणार, कारण ते मला माझं जी काही स्ट्रॅटेजी मी माझं प्लॅन केलेलं आहे तुमच्यासाठी, त्याच्यामध्ये ते मला माहिती आहे की कसे फेज बदलायचे आहेत आणि काय रिक्वायरमेंट असणार आहे ती, राईट. सो सगळ्यात पहिलं तर 3 फेजेस असतील आणि प्रत्येक फेज 3 म्हणजे एक फेज आहे 30 दिवसांचा, राईट. सो त्या 30 दिवसांमध्ये एका फेजमध्ये तुमचे 4 पार्ट्स असतील. ओके, सो पार्ट ए पासून चालू होईल, मग पार्ट बी, पार्ट सी, पार्ट डी, ई, एफ, जी, एच, असं करत 12वा पार्ट एल येतो. सो असे फ्रॉम पार्ट ए टू पार्ट एल असे त्याचे पार्ट्स असतील. म्हणजे आपण आठवड्यामध्ये करणार. हे का करतो आहे, तर आपण रिव्हिजन करणार ना, नुसतं आपल्याला समजून नाही ना घ्यायचं आहे. जे समजलं आहे, जी मेहनत घेतली आहे, जे टॉपिक समजून घेतले आहेत, ते आपल्याला रिटेन पण ठेवायचे, राईट. सो अजूनपर्यंत मी तुम्हाला सांगत आलो, आता तुम्हाला रिअलाईज होईल की कसं करायचं असतं. ओके, सो रिव्हिजनसाठी आपल्याला ह्या सर्व गोष्टींचं इंटरकनेक्टेड ह्या गोष्टी आहेत, राईट. तर त्याच्यामुळे आपला पार्ट ए चालू होतो आहे 15 सप्टेंबरपासून, राईट, डे 1 पासून. सो फ्रॉम डे 1 टू डे 7 आपला पार्ट ए चालणार आहे, राईट. सो आपल्याला ते तुम्हाला प्रत्येक दिवशी कळत जाईल. ओपन फॉर ऑल आहे. मी अगेन म्हटलेलं आहे तुम्हाला की महाराष्ट्रामध्ये स्पर्धा परीक्षांची तयारी करणारा प्रत्येक सिव्हिल इंजिनिअरिंगचा ॲस्पिरंट, राईट, मग तो डिग्री होल्डर असू दे, डिप्लोमा होल्डर असू दे, बोथ असू दे, मास्टर्स असू दे, ओके, कोणी असू दे. देन त्याच्यानंतर ॲक्च्युअल तुम्हाला डेली शेड्यूल ऑफ स्टडी जो तुमचा आहे स्टडी करायचं दिवसाचं, मी तुम्हाला म्हटलं बघा 4 तास मी पूर्ण डिझाईन केलेलं आहे. आता कसं होतं, काही म्हणतील सर पण आम्हाला 2च तास मिळत आहेत, काही म्हणतील अहो पण सर आमच्याकडे 7-8 तास असतात, मग आम्ही कसं 4 तास म्हणजे आमचं कसं काय. बघा, मी माझ्यासमोर मी ना कधीच तुम्हाला एकही प्रश्न विचारला आहे की तुम्ही कुठलं तुमचा सोर्स आहे, तुम्ही कुठून शिकलेला आहात, किंवा तुमच्याकडे किती टाईम अवेलेबल आहे, तुमचं डेली रुटीन काय असतं. प्रत्येकाचे आन्सर वेगळे असणार, प्रत्येकाचे पॅटर्न वेगळे असणार. सो हा जो माझा पूर्ण प्रोग्राम आहे तो जनरलाइज वेमध्ये, तुम्हाला कस्टमाइज वेमध्ये नाही आहे, कळते, कस्टमाइज वेमध्ये नाही आहे, हा जनरलाइज वेमध्ये आहे. मला तुम्हाला दाखवून द्यायचं आहे. मी अगेन तुम्हाला सांगतो की ह्याचा मेन उद्देश काय आहे, तुम्हाला सवय लावायची आहे, कन्सिस्टंट राहायचं कसं, शिस्तीत राहायचं कसं, सिस्टीम कशी असते स्टडी करायची, राईट. प्रत्येक दिवसांमध्ये रिव्हिजनचं कसं महत्त्व आहे, ते कसं करायचं, ॲक्च्युअल एक्झिक्युशन करताना काय काळजी घ्यायची, कसं करायचं, इंटररिलेट कसं करायचं, कसं प्रोसीड करायचं, कसं मी काय म्हणतो ना अखंड रिव्हिजन किंवा कंटिन्युअस रिव्हिजन ते कसं करत जायचं, कसे सब्जेक्ट समजून घ्यायचे, ह्या सर्व गोष्टी तुम्हाला इथे मिळणार आहेत. सो तुमच्याकडे जर 8 तास आहेत, 4 तास तुम्ही जे मी टार्गेट देतो आहे ते तुम्ही फॉलो करा, राहिलेला वेळ तुम्ही हे करा. पण मी म्हणतो आहे की 4 तास. बघा, कोणाकडे ॲक्च्युअलमध्ये जेन्युअन 2च तास असतील, तो म्हणेल की मग सर तुम्ही म्हणताय ते, मग तुम्ही काय करा माहिती आहे, जे माझं हा जो प्रोग्राम आहे ना तो तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग डिझाईन करा. येस, म्हणजे मी टू बी व्हेरी नॉर्मल म्हणतो आहे की जे मी म्हणतो आहे ना ते ॲक्च्युअल बघा, तुम्ही कसं आहे ना मॉडेल आहे तुमच्या प्रोटोटाईपसाठी तुम्ही ते करा, डिझाईन करा. तुमच्याकडे जर 2 तास आहेत ना, पण तुमच्याकडे मे बी लेट्स से 90 डेज आज आपण कॅप लावली आहे,
हे माझी कॅप आहे, 90 डेज मला पहिला रन करायचं आहे. सो तुम्ही काय करा, 120 दिवस किंवा 100 दिवस तुम्ही करा आणि तुम्ही 2 तास करा. माझ्यासाठी इम्पॉर्टंट आहे की तुम्ही कन्सिस्टन्सी तुम्ही शिकताय की नाही शिकतात, तुम्ही शिस्त शिकताय की नाही शिकतात ह्या आपल्या 90 डेज मेंटरशिप प्रोग्राममधून, राईट. जे एकदा ते तुम्हाला जमलं ना, त्याची तुम्हाला सवय झाली ना, की प्रत्येकजण आयुष्यामध्ये सक्सेसफुल होण्यापासून नाही थांबणार. ओके. सो तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग तुम्ही ह्याला कस्टमाइज करू शकता, पण ते तुम्ही करा. मी जे काही रन करणार आहे, मी जे तुमच्याकडे ते शेड्यूल घेऊन येणार आहे ते 4 तास डिझाईन केलेलं असणार आहे. त्या 4 तासामध्ये नंबर ऑफ टॉपिक्स वाईज मी तुमच्यासमोर रोज टार्गेट्स तुमच्यासमोर घेऊन येणार, राईट. अगेन त्याचा मी बघा म्हणतो आहे, मी इंडिव्हिज्युअल फॉलोअप त्याचा घेणार नाही आहे, पण एवढं नक्की आहे तुम्ही तुमचे पहिले अकाउंटेबल आहात. त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, जर तुम्ही तुमचे टार्गेट्स नाही फॉलो करतात तर काय होणार माहिती आहे, डे 1, डे 2, डे 3 तुमचं बर्डन वाढत जाणार आणि शेवटी 4 तासाचं माझं डिझाईन आहे. रोज माझे टॉपिक्स ॲड होत जाणार आहेत, इव्हन सॅटर्डे संडेसुद्धा ॲड होत जाणार आहेत, तुम्हाला कळेल नंतर. सो ते तुमचं प्रेशर वाढणार, मग तुम्ही काय करणार, क्विट करणार ह्या 90 डेज मेंटरशिप प्रोग्राममधून. आणि मला माहिती आहे ह्या गोष्टींची मला कल्पना आहे, राईट, की आपण एखादी गोष्ट चालू करतो. मला पण माहिती आहे सुरुवातीला खूप रिस्पॉन्स असतो, हळूहळू तो डिक्लाईन होत जातो. ह्या पण प्रोग्राम हा डिक्लेनेशनमध्ये जाणार आहे, राईट. कारण सुरुवात करणं महत्त्वाचं नसतं, पण तुम्ही शेवट कसा करताय ना ते खूप महत्त्वाचं असतं. आणि बऱ्याच 90% लोकांचा तर शेवटपर्यंत निभाव लागत नाही, म्हणून आपल्याकडे सक्सेस रेट कमी असतो आणि म्हणून एवढा डिले होतो, राईट. सो त्याच्यामुळे तुम्हाला हे सांगितलं, डेली शेड्यूल तुम्हाला मिळत जाणार रोज टेलिग्रामला. तर तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला पूर्ण माझ्या प्रत्येक स्लाईडमध्ये बघा 2 तुम्हाला हे दिसते. एक तर टेलिग्रामची UNMV ऑफिशियल, त्या चॅनलवर तुम्ही असालच, नसाल तर डेफिनेटली जॉईन करा आपलं टेलिग्राम चॅनल. देन तुम्हाला इंस्टाग्राम नवीन मी चालू करतो आहे, UNM वर्तुळ एज्युकेशन याच नावाने. तिकडे तुम्हाला काय मिळणार आहे तर शॉर्ट एक्सप्लेनेबल व्हिडिओज मिळणार आहेत. फॉर एक्झाम्पल आता आपण लेट्सचे चालू करतो आहे बिल्डिंग मटेरियल आणि कन्स्ट्रक्शनपासून. सो त्याच्यामध्ये मला जर नीड वाटते की डोअर कंपोनंट्स आहेत तर ते एक्सप्लेन करावे, तर मी ते येऊन फक्त एक्सप्लेन करणार. किंवा सिमेंट, आता सिमेंटचं पूर्ण बॉक्स कंपाऊंड्स आहेत, त्याच्यामध्ये त्याचे कॉन्स्टिट्युएंट्स आहेत, त्याच्यामध्ये ते किती पर्सेंटेजमध्ये असतात, कुठलं एक्सेस झालं तर काय फेलियर येतात, नंतर टेस्ट ऑन सिमेंट आहेत, ह्या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत ना, टॉपिक बेस्ड आपलं पूर्ण हा प्रोग्राम असणार आहे. आणि ज्या गोष्टी मला वाटत आहेत आणि मी ज्या करू शकतो जेन्युअनली, ज्या मी समजतो, ज्या मी डिलिव्हर करू शकतो बेस्ट, त्या गोष्टींचं तुम्हाला इंस्टाग्रामवर शॉर्ट एक्सप्लेनेबल व्हिडिओज बघायला मिळतील. ओके. आणि ते अगेन व्हिडिओज मी परत एकदा सांगतो आहे, तिकडे हाय प्रोसेस केलेले किंवा मी करूच शकत नाही आहे, माझ्याकडे आज नाही आहे टूल्स टेक्निक किंवा काय गॅजेट्स, पैसे, वॉटेवर मी म्हणा नाही आहे माझ्याकडे, पण तरीसुद्धा मी तुमच्यापर्यंत पोचतोच ना, कम्युनिकेशन तर करतोच. सो अगेन सेम ते जे व्हिडिओज असतील ते 0 प्रोसेस असतील. असं जे काही रॉ आता मी तुमच्याशी बोलतो आहे तसंच अगेन ते मी एक्सप्लेन करेन. तिकडे एक डिस्क्लेमर आत्ताच लक्षात ठेवा, मी पुढे पण मेन्शन केलं आहे की ते एक्सप्लेनेबल व्हिडिओज हे टीचिंग नसणार आहे. ओके. ते टीचिंग नसणार आहे, म्हणजे फळ्यासमोर प्रॉपर शिकवणारा मास्टर जसं शिकवतो, इवन मी सुद्धा शिकवतो, ते कम्प्लीट डिफरंट असतं. ओके. तो कम्प्लीट डिफरंट चॅनल आहे. सो तुम्ही म्हणाल की सर तुम्ही हे टीचिंग करताय का, तुम्ही आम्हाला लर्न करून देताय का, आम्ही तुमचंच एवढं करू का, तेवढं इनफ आहे का, तर नाही. अगेन मी म्हणतो आहे ते फक्त एक्सप्लेनेशन असणार, ते फक्त एक्सप्लेनेबल व्हिडिओ असणार. शॉर्टमध्ये कोणीही 2 तासामध्ये 2-2 मिनटाचे व्हिडिओज बनवून, राईट, 2-2 मिनटाचे म्हणजे तासाभराला 30 झाले आणि 2 तासाचे 60 व्हिडिओ झाले. 60 व्हिडिओमध्ये 2-2 मिनटाच्या 60 व्हिडिओमध्ये कोण सिव्हिल इंजिनिअरिंग शिकवू शकत नाही, कळते. ही गोष्ट लक्षात घ्या. मला जे इम्पॉर्टंट वाटतं ज्याचा तुम्हाला यूज होईल, ओके, यूज तर होईलच डेफिनेटली, पण असं नाही आहे की त्याच्यावर तुम्ही कंप्लीट रिलाय राहणार. ओके. सो ते तुम्हाला मिळतील. आणि आपण काय करूया, जे तुमचे पार्ट्स आहेत ना, ओके, किंवा फेज आहेत ना, 3 फेज आहेत ना, प्रत्येक फेजमध्ये आपण 2दा ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन डिस्कशन, जे आपण टॉपिक्स रोज स्टडी केलेले आहेत ना, त्या प्रत्येक टॉपिक्सवर आपण एक क्वेश्चन्स कसे विचारू शकतात आपण त्याचं डिस्कशन, किंवा ऑलरेडी PYQचे जे काही क्वेश्चन्स आहेत ते मी घेऊन येईन आणि आपण त्या सर्व क्वेश्चन्सवर आपण डिस्कशन, लाईव्ह डिस्कशन आपण चे सेशन्स आपण आयदर यूट्यूबवर किंवा त्या शॉर्ट्सवर आपण ते डेफिनेटली अपलोड करू. असे एक 6 नंबर ऑफ सेशन्स, म्हणजे एका फेजला 2 असे आपण ते प्रोसीड करणार आहोत. सो ओव्हरऑल हे फीचर्स आहेत आपल्या प्रोग्रामचे. तर बेसिक आराखडा स्ट्रक्चर असणार आहे. म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला स्वतःला एकदम तयार ठेवायचं आहे. हे चॅलेंज म्हणून स्वीकारा आयुष्यामध्ये. जसं आपल्या घरी आपण बघत आलो असेल, आपल्या आजी आजोबा किंवा आपली मम्मी श्री दत्तांचं किंवा स्वामी समर्थांचं किंवा कोणाचंही पारायण असतं, एक नाही का संकल्प आपण करतो. सो हा संकल्प करायचा आहे तुम्हाला 90 दिवसांचा.
सो सगळ्यात पहिलं तर तुम्हाला काय मिळणार, तुम्हाला डेली शेड्यूल ऑफ टॉपिक्स तुम्हाला मिळणार की तुम्हाला त्या दिवसांमध्ये 4 तासांमध्ये तुम्हाला जे शिकायचे ओके ते त्या प्रत्येक दिवसाच्या अर्ली मॉर्निंग तुम्हाला मिळत जाणार टेलिग्रामवर. ओके, एक नॉर्मल त्याचं इन्फोटॉपिक्स फॉर्मॅटमध्ये टेबल असेल किंवा वॉटेवर ते तुम्हाला मिळत जाईल टेलिग्रामवर, रोज मिळणार. राईट, देन हे कसं आहे फॉर्मॅटमध्ये तर मंडे टू फ्रायडे आपल्याला टेक्निकल 4 तास राईट डिझाईन केले. सॅटर्डे संडे टेक्निकलचे 4 तास आहेतच. ओके, आणि नॉन टेक्निकलसाठी 2 तास. ज्यांना विकेंडला पॉसिबल नाही आहे त्यांनी इन बिटवीनमध्ये तुम्ही ते ठेवू शकता कुठेतरी. ओके, शिफ्ट करू शकता. पण अगेन मी तेच म्हणतोय, मी हे जनरलाइज फॉर्मॅट आहे, तुम्ही तुमच्याप्रमाणे तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग तुम्ही याला कस्टमाइज बनवू शकता फक्त तुमच्यासाठी. ओके, पण मी जे रन करणार आहे ते हे असं आहे की टेक्निकल जस्ट लाईक फ्रॉम मंडे टू फ्रायडेसारखं सॅटर्डे संडेला पण 4 तास तिथे पण आपण स्पेंड करणार आहोत आणि एक्स्ट्रा ॲडिशनल 2 तास टेक्निकलला देणार आहोत. टोटल मी कालच्या माझ्या यूट्यूब लाईव्हला सांगितलेलं की 125 रफली टॉपिक्स आपण जर पकडले आपल्या सिव्हिल इंजिनिअरिंगचे तर एक 50 टॉपिक नॉन टेक्निकलचे असतात. ह्या एवढ्या प्रपोर्शन एक तुम्ही टेंटेटिव्ह डोक्यात ठेवू शकता. ऑन सिलेक्टिव्ह टॉपिक्स आय विल मेक शॉर्ट डिस्कशन व्हिडिओज ओके विच विल एअर ऑन इंस्टाग्राम अँड यूट्यूब. राईट, हे तर क्लिअर आहे. हे ते नोट बघा इथे मी मेन्शन केलं आहे की हे व्हिडिओ ॲक्च्युअलमध्ये टीचिंग नसणार आहे. मी परत एकदा सांगतो आहे, हे टीचिंग नसणार आहे. ओके, हे जे काही व्हिडिओज आहेत ते एक्सप्लेनेटरी फॉर्मॅटमध्ये असतील. राईट, सो ओव्हरऑल हे असं आहे. आता सब्जेक्ट बायफर्केशन बघा, हे सब्जेक्ट्स मी म्हणत नाही की जर तुम्ही तुमच्या आधी काही बायफर्केट केले असतील तर ठीक आहे, पण कसं आहे डेली टार्गेट्स तर मी देणार आहे. राईट, तुम्हाला डेली टार्गेट्स जे मी देणार आहे त्याच्यामध्ये तुम्ही कस्टमाइज करताय तर करा. ओके, पण मी जे काही आणणार आहे तर ते ह्या अशा सिक्वेन्समध्ये असतील. आता हे सब्जेक्टचे मी ग्रुप केलेले आहेत ओके माझ्या अंडरस्टँडिंगसाठी. सेकंड म्हणजे ह्याचा उपयोग मी नंतर कधी करणार ज्याला आपण बघा डे 2 पासून डे 1ला तर आपलं डे 1ला आपण स्टार्ट करतो आहे, पण डे 2 पासून आपली रिव्हिजन इंटिग्रेटेड असणारच आहे. आणि ती नंतर क्वेश्चन सॉल्विंगसाठी किंवा रिझनिंगसाठी हे जे ग्रुप आहे, ग्रुप बी, ग्रुप सी, राईट, तर हे जे काही मी ग्रुप करतो आहे ते मला त्यावेळेला उपयोगाला येणार. राईट, हे माझ्यासाठी आहे कारण मी जनरलाइज फॉर्मॅट मी मांडलेला आहे. तुम्ही तुमच्यासाठी कस्टमाइज करू शकता. अगेन ग्रुप ए कन्स्ट्रक्शन मी ठेवलं आहे. सो कन्स्ट्रक्शनचे सब्जेक्ट्स बिल्डिंग कन्स्ट्रक्शन, बिल्डिंग ड्रॉइंग, कन्स्ट्रक्शन मटेरियल्स असतील किंवा बिल्डिंग मटेरियल्स असतील, ॲडव्हान्स कन्स्ट्रक्शन मटेरियल्स असतील, एस्टिमेशन, कॉस्टिंग आणि व्हॅल्युएशन. ओके, हे माझा कन्स्ट्रक्शनचा ग्रुप ए आहे. ओके, त्याला मी येलो कलरने डिनोट केलं आहे. वॉटर रिसोर्स तुम्हाला पण माहिती आहे, फ्लुइड मेकॅनिक्स, ओपन चॅनल फ्लो काय ॲप्लिकेशन आहे फ्लुइड मेकॅनिक्सचं. राईट, हायड्रॉलॉजी, इरिगेशन एकत्र मिळून आपलं काय होतं वॉटर रिसोर्स इंजिनिअरिंग. ग्रुप सी नॉन टेक्निकल आहे. त्याच्यामध्ये बघा समजून घ्या मराठी, इंग्लिश आणि वोकॅब्युलरीज मी सेपरेट ठेवल्या कारण आता हे मी पण तुमच्यासोबत करणार आहे ना. सो मी कसं स्टडी केला असता त्याप्रमाणे मी हे क्रिएट केलेलं आहे. सो मी काय केलं असतं मराठी जे 2 तास आहेत ना सॅटर्डे संडे त्यामध्ये माझा ग्रुप सी येणार आहे. राईट, सो मी कधीतरी लेट्सचे ह्या सॅटर्डेला मराठी आणि इंग्लिश आहे ना रफली एक पॅरलली मी त्याचं थोडंफार ग्रामरवर वर बघितलं की काय आहे कसं आहे. मे बी संडेला मी फक्त वोकॅब्युलरीजवर फोकस केला, त्याचे सिनॉनिम्स, अँटोनिम्स, समानार्थी, विरुद्धार्थी काहीतरी मी 2 तास तिथे स्पेंड केले ना, बरोबर. नाहीतर फक्तच विचार करण्यात तर नाही घालवले. सेकंड म्हणजे बघा नंतर रिझनिंग आहे, करंट अफेअर्स आहेत. आता करंट अफेअर्स एवढं नक्की आहे मला माझ्या एक्झाममध्ये काय येईल आणि मला GS कसा करायचा आहे की माझ्याकडे जमेल नाही जमेल मी ह्या विचारांमध्ये नाही शिरत आहे. मी तुम्हाला काय सांगतो आहे करंट अफेअर्स जे की आज काय चालू आहे हा सप्टेंबर. सो जे काही जानेवारीपासून ह्या वर्षामध्ये ज्या काही घटना घडल्या आहेत त्याच्याशी मी वेल अवेअर राहणार. ऑलरेडी ज्या घडून गेल्या आहेत ज्याचे व्हिडिओज पडले आहेत वॉटर जे काही मॅगझिन्स अँड ऑल आहेत जर ते मी रीड केले नसतील तर ते मी रीड करणार. त्याच्यासाठी मी माझा टाईम ठीक आहे तुम्ही त्या 2 तासामध्ये ठेवा. आता तुम्ही म्हणाल की सर हिस्ट्री जॉग्राफी कसं कवर होणार. बघा त्याच्यामध्ये ऑलरेडी इंडेक्स असतो. मी पर्सनली सिम्प्लिफाईड मी वाचतो, मी रिफर करतो. सो सिम्प्लिफाईडमध्ये ना प्रॉपर इंडेक्स आहे प्रत्येक गोष्टींचा. त्या इंडेक्समधल्या जवळजवळ एक 70 to 75% आपल्यासाठी उपयोगाचा आहे तो. म्हणजे त्याच्यामधले टॉपिक्स आहेत ना बायफर्गेट केलेले तर ते येतात. आता त्याच्यामध्ये ना समजा आता तुम्हाला एक एक्झाम्पल द्यायचंच झालं तर अभयारण्य, राईट, अभयारण्य. आता काहीतरी लेटेस्ट कुठली तरी हे झालं असेल, ट्रिटी झाली असेल किंवा कुठली तरी लिस्ट आली असेल तर हे करंट जे आलेले आहे ते तर मी त्याच्यामध्ये वाचेनच. पण ओव्हरऑल आता अभयारण्य ह्या टॉपिक मी वाचल्यानंतर त्याच्या अवतीभोवतीचं आता समजा लेट्स अभयारण्य ना भूगोल
मी रिलेट तर करूच शकतो. मी मग लगेच काय करणार, 6 नंबरचा माझा पॉईंट आहे बघा, तात्यांचा ठोकळा. मी लगेच काय करणार, महाराष्ट्राचे जे काही ग्रीन कवर आहे किंवा भारताचं ग्रीन कवर आहे, मग त्याच्यामध्ये कोणतं स्टेट अग्रेसर आहे, कोणता नाही आहे, कोणते काही उपक्रम चालतो का, राईट, कुठल्या, मग त्याला जोडून महाराष्ट्राचा राज्यप्राणी, मग तसंच कर्नाटकचा राज्यप्राणी काय, राईट. आता कर्नाटक आलं, महाराष्ट्र आलं, म्हणजे काय आहे, आपलं नेबरिंग स्टेट आहे. मग अजून एक काय कनेक्शन मी लावलं, महाराष्ट्राचे नेबरिंग स्टेट कुठले आहेत, हे क्युरिओसिटी म्हणून मी सॅटर्डे संडेमध्ये मी ह्याला टाईम दिला. आणि रिझनिंग तुम्हाला माहितीच आहे, रिझनिंग काय कसं करायचं असतं. सो हे सर्व माझा नॉन टेकचा हा ग्रुप आहे. अगेन बघा, ग्रुप डी स्ट्रक्चर, येस, आपले हेवीवेट्स कॅन्डिडेट आलेले आहेत. इंजिनिअरिंग मेकॅनिक्स मी सेपरेट ठेवलेलं आहे, कारण मला असं वाटतं तुम्ही मी ज्याला टॉपिक्स देईन त्यावेळेला इंजिनिअरिंग मेकॅनिक्समधले सिस्टीम ऑफ फोर्सेस किंवा फिक्शन आहे, राईट, जे काही लॉज आहेत, पॅरॅलॉग्राम लॉ अँड ऑल, सो त्या पण गोष्टी आपण मी ॲज अ टॉपिक म्हणून तुम्हाला देणार आहे, टार्गेट्स. सो इंजिनिअरिंग मेकॅनिक्स, देन सॉन्ग, स्ट्रेंथ ऑफ मटेरियल, देन टॉस, थिअरी ऑफ स्ट्रक्चर, देन स्टील डिझाईनमध्ये प्लॅस्टिक ॲनालिसिससुद्धा येतं. देन RCC मी कायम कॉन्क्रीट टेक्नॉलॉजी नंतर RCCमध्ये शिरतो. ओके, प्रिस्टेस तुम्ही कन्सिडर करू शकता, ते पण आहेच. आणि प्रोजेक्ट मॅनेजमेंट, असा हा आपला स्ट्रक्चर ग्रुप डी आहे. नॉन स्ट्रक्चर, येस, दी मोस्ट हेवी वेटेड ग्रुप. पहिलं सॉईल मेकॅनिक्स, देन फाउंडेशन. आता इथे मी फाउंडेशन का सेपरेट ठेवलं माहिती आहे बघा, ग्रुप एमध्ये बिल्डिंग कन्स्ट्रक्शन आहे. बिल्डिंग कन्स्ट्रक्शनचं जर तुम्ही इंडेक्स पाहिलात ना, तर इंडेक्समध्ये दुसरा चॅप्टर बिल्डिंग कन्स्ट्रक्शनचा सबस्ट्रक्चर असतं. सबस्ट्रक्चरमध्ये जॉब लेआउट अँड ऑल झालं की टाईप्स ऑफ फाउंडेशन्स असतं. तर टाईप्स ऑफ फाउंडेशन करतानाच आहे ना, रिव्हिजनचा टाईम सांगतो आहे मी, टाईप्स ऑफ फाउंडेशन करतानाच आहे ना, मी जे नॉन स्ट्रक्चरमधलं फाउंडेशन आहे ना ते स्टडी करणार. म्हणजे सगळ्यात पहिलं काय स्टडी करणार रिव्हिजनमध्ये, बिल्डिंग कन्स्ट्रक्शनमधला टाईप्स ऑफ फाउंडेशन. टाईप्स ऑफ फाउंडेशन कळाले मला, त्याच्यामध्ये मी येणार नॉन स्ट्रक्चरच्या ग्रुप ईमध्ये. मग त्याच्यामध्ये मी सॉईलच्या पर्स्पेक्टिव्हने मी फाउंडेशन बघणार. मग तिथे टेरझागी आला, बेरिंग कॅपॅसिटी आली, राईट, किंवा जे काही आपले डीप फाउंडेशनमध्ये आपण जे सर्व हे वापरतो, म्हणजे ते निगेटिव्ह स्किन फ्रिक्शन अँड ऑल, त्या सर्व गोष्टी मी सॉईलच्या पर्स्पेक्टिव्हने फाउंडेशन करणार. आणि देन त्याच्यानंतर लगेच मी इमिजिएटली स्ट्रक्चरमध्ये येणार आणि RCCमध्ये फुटिंग बघणार. आणि मग त्याच्यामध्ये जे मी डिझाईन करतो ना, आपलं हे डिझाईन करताना जे मी स्टेप्स यूज करतो, पंचिंग शिअर फेलियर, राईट, त्याचं सिंगल शिअर, पंचिंग शिअर, ओके. सो ह्या सर्व गोष्टी मी रिव्हिजन करताना ह्या कनेक्ट करणार. आणि म्हणून हे ग्रुप युजफुल आहे माझ्यासाठी आहे. ओके, जनरलाइज फॉर्म आहे, अगेन मी तेच सांगतो आहे तुम्हाला, राईट. देन बघा, एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग, देन एन्व्हायरमेंटल स्टडीज. ओके, एन्व्हायरमेंटल स्टडीज मी जस्ट ऑप्शन म्हणून ठेवलं आहे, कारण TCSच्या आता झालेल्या 4-5 एक्झाम्समध्ये 2-3 एक्झाम्समध्ये विचारलेलं होतं म्हणून, आणि त्याच्यासाठी काही मोठी डील नाही आहे. देन जिओमॅटिक्स म्हणजे आपलं सर्विंग, देन हायवे इंजिनिअरिंग सेपरेट ठेवलं आहे. आणि बाकीचं जे काही आहे, रेल्वे असेल किंवा आता मेट्रोवर काहीतरी प्रश्न येतात किंवा ब्रिज, टनेल, हे सर्व ट्रान्सपोर्टेशन इंजिनिअरिंगमध्ये तुम्ही कन्सिडर करू शकता. आणि ह्या प्रत्येक जे आहेत ट्रान्सपोर्टेशनमध्ये, हेसाठी तुम्हाला काही पूर्ण सब्जेक्ट तुम्हाला वरच्या सब्जेक्टसारखा, सॉईल एन्व्हायरमेंटसारखा, सर्वेसारखा तुम्हाला नाही करावा लागत. ओके, सो हायवेला आपल्याला सर्व करायचं आहे. त्याच्यामध्ये ट्रॅफिक स्टडी पण करायचं आहे, पेव्हमेंट डिझाईन पण करायचं आहे, त्याच्यामध्ये आधी जिओमेट्रिक डिझाईन, राईट. सो त्याच्या आधी जे काही रोड डेव्हलपमेंट हिस्ट्री अँड ऑल आहे, जे काही ते सर्व आपण कवर करणार आहोत. आणि कवर म्हणजे काय, मी तुम्हाला शिकवणार नाही आहे. अगेन मी तुम्हाला सांगतो आहे, कपिध्वज हा 90 डेज मेंटरशिप प्रोग्राम हा टीचिंगचा कोर्स नाही आहे. ओके, हे व्यवस्थित तुम्ही समजून घ्या. तुम्ही पहिलं तर तुम्ही स्वतःची ऑनेस्ट आणि स्वतःची अकाउंटेबल राहा. त्याच्यानंतर तुम्ही माझ्याकडे डेफिनेटली असिस्टसाठी तुमचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत त्याच्यासाठी येऊ शकता. बघा, आता एंड रिझल्ट आजच डे 1ला बोलणं की सर कपिध्वजचं फळ काय असेल, मी परत तेच म्हणतो आहे. मी सुरुवातच केली आहे भगवान हनुमंत, श्रीकृष्ण, ती भगवद्गीता, महाभारत, ह्या सर्व गोष्टींचा रेफरन्स घेऊन, आणि मी तुम्हाला फळाचं सांगून एंड करणं म्हणजे असं झालं की कर्म मी परत स्किप केलं. आपण आधी लेट्स से पहिलं कर्म करूया, मग बघूया काय होतं आहे, काय फरक पडतो आहे का आपल्यामध्ये, तुमचा काय एक्सपिरियन्स आहे, राईट. सो सगळ्यात पहिलं तर आपण स्टार्ट करूया. आणि मी तुम्हाला म्हटलं तसं बघा, आय वुड पर्सनली लाईक टू डिस्कस ऑन दिस पॉईंट, येट आय चूज टू स्टे सायलेंट अँड लेट्स बिगिन अँड वी विल कम टू दिस स्लाईड ऑन द डे 91st. म्हणजे 90 डेज कंप्लीट स्पेंड करूया, एकत्र मेहनत घेऊया. त्याच्यानंतर आपण 91st डेला येऊन जे काही आपलं
आहे जो तुमचा एक्सपिरियन्स आहे ना, आपण त्याबद्दल आपण बोलूया किंवा त्यावेळेला आपण ह्याच स्लाईडपासून आपण स्टार्ट करूया. बघा तुम्हाला काय करायचं आहे, व्हिडिओ बघितल्या लगेच तुम्हाला आपलं इंस्टाग्रामला UNM वर्तुळ एज्युकेशन जाऊन फॉलो करायचं आहे. जे क्रिएट केलेलं आहे मी त्याच्यामध्ये, तिकडे आता काही फीड नाही आहे, पण नंतर जे काही मी तुम्हाला म्हटलं एक्सप्लेनेटरी व्हिडिओज ते तुम्हाला तिथे बघायला मिळणार आहेत. अपडेटसाठी डेली शेड्यूलसाठी तुम्हाला टेलिग्रामवर राहायचं आहे, राईट, कनेक्ट राहायचं आहे, तुमच्यासमोर आहेत. सो आपण सुरुवात करतो आहे. लेट्स बिगिन. कधीपासून? 15 तारखेपासून, सोमवारपासून प्रत्येकाने हजर राहायचं आहे, प्रत्येकाने स्वतःशी ऑनेस्ट राहायचं आहे. कारण बघा शेवटी कसं आहे, लढाई तुमची आहे. ओके, लढाई तुमची आहे. ह्याच्यामध्ये मी तुम्हाला साथ करतो आहे. श्रीकृष्णाने पण बघा सारथ्य केलं, पण खरोखर शस्त्र हातात घेऊन तो लढला का? पूर्ण महाभारत नाही. तसंच मी स्वतःला श्रीकृष्ण समजत नाही, बाय द वे, अजिबातच नाही, टू बी व्हेरी ऑनेस्ट. मी म्हटलं ना, मी खूप हंबल माणूस आहे, खूप मिडल क्लास मेंटॅलिटीचा, मुंबई पुण्या शहरांमध्ये इथल्या संस्कृतीमध्ये वाढलेला टिपिकल मराठी माणूस आहे. मी लिटरली कधीही आयुष्यामध्ये, आता नाहीच आहे पण मोठा झालो तरीसुद्धा मी कम्फर्टेबल नसतो. मला आयुष्यामध्ये 2 कपड्यांचे जोड, बेसिक माझ्या ज्या काही गोष्टी गरजा आहेत, राईट, त्या गोष्टींमध्ये मी साधा सिम्पल राहणारा माणूस आहे. सो त्याच्यामुळे मी असं काही मी स्वतःला नाही समजत आहे. ओके, कपिध्वज नाव देताना मी स्वतःला कधी श्रीकृष्ण समजलो नाही. पण येस, ही लढाई तुमची, बॅटल कुरुक्षेत्र नक्की आहे. आणि ह्या तुमच्या बॅटलमध्ये जे माझ्याने शक्य आहे ते मी करायचा प्रयत्न करतो आहे. मे बी थोडं शक्य आहे त्याच्यात थोडंसं बाहेर पडतो आहे मी, आणि थोडंसं अजून मला तुमच्यासोबत मला पण थोडे माझे एफर्ट्स जास्त पुट करायचे आहेत. कारण त्याच्यामुळे काय होईल, मी तुम्हाला म्हटलं ना, UNM वर्तुळ प्लॅटफॉर्म कन्सिस्टंट राहील तुमच्यासाठी, राईट, जे की आता मला पॉसिबल होत नाही आहे, जो माझा स्वार्थ आहे, मी तुम्हाला मगाशीच म्हटलं, राईट. सो लेट्स बिगिन. बघा इथे क्लिअर बघा मेसेज काय आहे, परफॉर्म युअर ऑब्लिगेटरी, राईट, परफॉर्म युअर ऑब्लिगेटरी ड्युटी बिकॉज ॲक्शन इज इंडीड बेटर दॅन इन ॲक्शन. म्हणून म्हणतोय चालू करूया. काय होईल, कसं होईल सर आम्हाला नाही माहिती अँड ऑल, बाकी जाऊ देत ना, सर्व गोष्टी आपण नंतर बघून घेऊ. येस, सो आय होप, विश यू व्हेरी व्हेरी ऑल द बेस्ट टू यू ऑल दोज हू आर गोइंग टू स्टार्ट विथ मी. आणि ॲक्च्युअलमध्ये कीप हॅव अ फेथ ऑन मी. तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवा, मग माझ्यावर विश्वास ठेवा, आपल्या ह्या प्रोसेसवर विश्वास ठेवा. कारण ही जी प्रोसेस आहे, ही जी डेव्हलप केलेली आहे, ते माझं स्वतःचा, मी माझे काही वर्ष याच्यामध्ये पुट केलेले. ओके, बिईंग ॲस्पिरंट म्हणून, आता मेंटर म्हणून पण मी तुमचे प्रॉब्लेम्स ॲड्रेस करतो आहे ना, गेले 1 वर्ष 6 वर्ष झालंच की मला, राईट. सो ह्या सर्व गोष्टींचा एक्सपिरियन्स कम्युनिटी घेऊन तुमच्यासमोर हा प्रोग्राम मी आणतो आहे. सो तुमचा प्रतिसाद लाभेल मला, आणि मेन म्हणजे प्रतिसाद मला डे 1ला डे 10ला नको आहे. मला जो मुलगा पहिल्या दिवसापासून माझ्यासोबत आहे ना, जो या प्रोग्राममध्ये आला आहे, तो 90 डेजला पण तो मला येऊन सांगितलं पाहिजे की येस सर, आय हॅव बीन परफॉर्म विथ यू ऑल थ्रू आउट युअर स्पॅन ऑफ दिस 90 डेज, राईट. सो हॅव अ फेथ ऑन मी. नाही, फर्स्ट हॅव अ फेथ ऑन युअर सेल्फ, देन हॅव अ फेथ ऑन मी, अँड देन कीप हसल. आणि बस झालं. सो हे होतं. आपण डायरेक्ट आता शेड्यूल तुम्हाला येऊन जाईल 15पासून, आणि मग कसं काय असेल ते तुम्हाला पहिल्या 2-4 दिवसामध्येच तुम्हाला आपली सिस्टीम कळूनच जाईल, राईट. सो विश यू व्हेरी ऑल द बेस्ट अगेन, आणि जय हिंद.